नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे कावेरीज किचनमध्ये। इथे आपण कांदा, टमाटा, 2 प्रकारच्या मिरच्या, कढीपत्ता, लसूण घेतलेले आहे। हे बारीक कापून घ्यायचे आहे। तर इथे मी कापून घेतलेले आहे। कुकरमध्ये 2 पडी तेल टाकून घ्यायचे आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर करा। इथे मी कोलम तांदूळ आणि तुरीची डाळ घेतलेली आहे। तर आता मी इथे सगळं बारीक कापून घेतले आहे। आता मी कुकरमध्ये कांदा आणि लसूण टाकून घेतलेला आहे। कांदा लाल होईपर्यंत आपल्याला ते मस्त परतून घ्यायचं आहे। इथे मस्त कांदा परतून झाल्यानंतर त्यात आपण मिरची टाकून घ्यायची आहे। मिरची टाकून झाल्यानंतर मिरचीला मस्त तेलात कलचवून घ्यायचे आहे। मिरची तेलात कलचवून झाल्यानंतर त्यात आपण मसाले टाकून घेऊ। इथे मी पहिल्यांदा मोहरी, जिरं, तिखट, मग गरम मसाला, हळद टाकून घेतलेली आहे आणि कढीपत्ता टाकून त्याला चांगलं तेलात कलचवून घेतलेले आहे। कलचून झाल्यानंतर आपण तिथे टमाटा टाकून घेऊ। टमाटा टाकून झाल्यानंतर मस्त परतून घ्यायचं आहे। टमाटा परतून झाल्यानंतर मी इथे पाणी टाकून घेणार आहे आणि कोथिंबीर ही टाकून घेतलेली आहे। इथे 2-3 ग्लास पाणी टाकून झाल्यानंतर आपण त्यात स्वादानुसार मीठ टाकणार आहोत। मीठ टाकून झाल्यानंतर आपण तांदूळ आणि डाळ मस्त प्रकारे पाण्यात धुवून घेणार आहोत। पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यात धुतलेले तांदूळ व डाळ टाकून घेणार आहोत। तांदूळ आणि डाळ टाकून झाल्यानंतर कुकरचं झाकण आपण लावून घेऊ। आपल्याला इथे 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत। शिट्ट्या झाल्यावर इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे। इथे आपण आता वाफ काढून घेत आहोत। वाफ काढून झाल्यावर आपण इथे आता झाकण खोलून घेऊ। तर आपली खानदेशी स्टाईल खिचडी तयार आहे।